श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पूर्व विभागात आज माघारीच्या दिवशी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। दुपारपर्यंत शांत असलेलं वातावरण अचानक तणावपूर्ण झालं आणि त्यामागे आहेत गंभीर आरोप। पूर्व विभागात आज सकाळी 11 वाजेपासून उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होती। प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 मधून अपक्ष उमेदवारीने अर्ज मागे घेतले, मात्र दुपारी 3 वाजण्याच्या काही मिनिटं आधीच वातावरण पूर्णपणे बदललं। प्रभाग 14D मधून अपक्ष उमेदवार नंदू कहार यांच्या पत्नीचा अर्ज माघारी घेण्यात आल्याचं समोर आलं। यानंतर नंदू कहार यांनी आपण स्वतः निवडणूक रिंगणात कायम असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी मी अनेक वर्षापासून हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करतोय, मात्र आज मला सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून अन्याय सहन करावा लागतोय असा आरोप नंदू कहार यांनी केला। काम करत असताना अनेक मुस्लिम देखील धर्मसेवक माझ्याबरोबर आहे। मी कधीही मुस्लिमांच्या विरोधात बोललो नाही, परंतु मी माझ्या धर्माचं काम हे आजपर्यंत प्रामाणिक करत आलो आहे। असं असताना भाजपाने प्रभाग 14 मध्ये एकही एबी फॉर्म दिला नाही। त्यामध्ये आम्ही मान्य केलं, आम्ही त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं। त्यांनी 13 मध्ये दिले, नाशिक रोडला दिला, तिला 3-4 एका घरामध्ये दिले। आम्ही बोललो नाही 14 मध्ये आम्हाला का दिलं नाही, आम्ही सुद्धा विचारलं नाही कोणालाच। त्यामध्ये माझा देखील एबी फॉर्म होता, परंतु स्थानिक आमदार यांच्या अत्यंत गलिच्छ राजकारणामुळे हा सगळा प्रकार घडला गेला। हा माझ्या देखील उभारी लागला आहे आणि सगळ्या हिंदुत्ववादी लोकांच्या उभारी लागला आहे। मी कालपासून आमच्या सकल हिंदूचे जेवढे लोक होते त्यांच्याबरोबर चर्चा करून सगळा विषय त्यांना व्यवस्थितपणे मांडला होता की आपण काय करायला पाहिजे। त्यांनी नंदू कहार या चौकांमध्ये हे लढवई आहेत आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत म्हणून मला त्यांनी मान्यता दिली होती। आज जेव्हा एक थोडासा धनसंपत्ती असलेला आणि पैसे दाखवून फिरणारे जे काही 2-3 उमेदवार असतील त्यांच्या मागे हे सगळे लागले आणि त्यांनीच देखील हिंदुत्व विकलं असं माझ्या आज निदर्शनात आलं। तरी देखील मी माझ्या वैयक्तिक याच्यावर हिंदू समाजासाठी आज माघार घेणार होतो, परंतु माझ्या सगळ्या धर्मसेवकांची तळमळ जी मी बघितली आज, त्यांनी मला आत्तापर्यंत इथे येऊन देत नव्हते, परंतु मी कसं तरी त्यांच्यातून सुटून मी इथपर्यंत आलो। परंतु आज देखील इथे माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या निष्ठावान सहकार्यांनी मला माघार घेऊन दिली नाही, म्हणून आज मी ही निवडणूक लढणार। कोण आमदार कोण आहे? आमदार स्थानिक आमदार आणि 14 मध्ये आम्हाला एक पण फॉर्म दिला नाही, तरी दिला ना, आपण 10 लाख रुपये का बोलत नाही? दिला ना। आता मी नाव डिक्लेअर मी वेळा प्रसंगी करेलच। आता उमेदवारच आहे तुम्ही। हो, पण मी करेल ना, वेळ प्रसंगी करेल ना। दबाव कोणाचा होता तुमच्यावर? होते ना, आता माझ्याबरोबर लढणारे जे आहेत, ज्या माझ्या कॅटेगरीमध्ये लढतायत त्या लोकांचा दबाव होता आणि माझ्याच हिंदुत्ववादी काही लोकांचा दबाव होता। स्थानिक आमदार म्हणजे कोणत्या पक्षाचे आमदार? स्थानिक आमदार समजून घ्या तुम्ही, काय नावं सांगायला पाहिजे का? इतकंच नव्हे तर अर्ज माघारीसाठी दबाव टाकण्यात आला असून यासाठी थेट 10 लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर दावा नंदू कहार आणि त्यांच्या पत्नीने केला। या आरोपींमध्ये त्यांनी स्थानिक आमदारांवरही थेट बोट ठेवलं। या आरोपानंतर पूर्व विभागाच्या कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। कार्यकर्ते, उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।